स्टुडिओ ॲपवर जायचं आहे. त्यानंतर अशी विंडो ओपन होईल. तर त्यामध्ये व्हिडिओजमध्ये जायचं आहे. व्ह्यू ऑल करायचं आहे कंटेंटमध्ये जाऊन. त्यानंतर कॉपीराईट्स हे तुम्हाला ज्या ज्या व्हिडिओवर दिसणार तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर चेक करायचे तुमचे किती व्हिडिओ कॉपीराईट्समध्ये गेलेले आहेत. तर ते चेक केल्यानंतर एक व्हिडिओ कॉपीराईट्सचे ओपन करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये कॉपीराईट्सला ओपन करून कन्फर्मेशन कॉपीराईट हे ओपन केल्यानंतर व्हॉट्स हॅपन तिथे क्लिक केल्यानंतर पुढे जाऊन तुम्ही इरेज सॉन्ग किंवा डिस्प्यूट सॉन्ग करू शकता. तर तुमचं हे असं कॉपीराईट ॲक्शन जे आहे ते तुम्ही चेंजेस करू शकता. कन्फर्म चेंज केल्यानंतर पुढची विंडो ओपन होणार. कॉपीराईट कन्फर्मेशन दिस नॉट अ कॉपीराईट स्ट्राईक. पण तरी पण आपल्याला ते चेंज करायचं आहे. इन फ्युचर प्रॉब्लेम नको यासाठी. तर प्रोसेसमध्ये गेलेली आहे, व्हिडिओ एडिटिंग प्रोसेसमध्ये गेलेली आहे. तर बॅक साईडला येऊन मग आपण थोडं वेट करायचं आहे. 5 ते 7 मिनटं लागतात प्रोसेसिंगसाठी. प्रोसेसिंगमध्ये गेल्यानंतर ते तुमच्या इरेजचा जर ऑप्शन नाही आला तर वेट करायचे 5 ते 7 मिनटासाठी. तर ते प्रोसेसिंगमध्ये गेल्यानंतर ते नन होणारच आहे. कॉपीराईट्स पुढे मी दाखवणारच आहे. चेकिंग आणि एडिटिंग प्रोसेसला टाईम लागतो. 7 मिनटाचा वेळ द्या. कॉपीराईट्सचे नाव आहे ते ननमध्ये जाणार आहे. चेकिंग चालू आहे. ते बघा आता व्हिडिओ माझं जे कॉपीराईट होतं ते ननमध्ये गेलेलं आहे. HD आणि HDचं फुल फॉर्म मी दिलेलंच आहे. ते एकदा तुम्ही रीड करून घ्या. बघा माझे सगळे व्हिडिओ ननमध्ये झालेले आहेत. जे कॉपीराईट्स होते ते सगळे ननमध्ये झालेले आहेत. तुम्ही असं करू शकता.